दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या भागामध्ये असं जातीभेद हे आपल्यासाठी नवीन नाही आहे आणि पहिल्यापासून आपण त्याविषयी बघत आलो आहोत किंवा वाचत आलो आहोत. आज फार जनजागृतीमुळे थोडासा जातीभेद दूर झालेला आहे, हळूहळू थोडासा नाहीसा होत आहे. शहरी भागामध्ये तो आपल्याला दिसत नाही, कारण शहरातले लोक फक्त कामाशी मतलब ठेवतात. त्याची जात कुठली आहे किंवा का आहे हे बघत नाही. परंतु अजूनही काही खेडेगावांमध्ये किंवा इतर ठिकाणी हा भेदभाव आपल्याला दिसून येतो. खालच्या जातीच्या लोकांबरोबर उच्च जातीचे लोक संबंध ठेवत नाही, कामापुरते ठेवतात. विशेषतः लग्न कार्य जर असेल तर त्यामध्ये जातीभेद अवश्य पाळला जातो. आणि ही एक खूप मोठी आडभिंत आहे जी मनुष्याने ह्या आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. योहान शुभवर्तमान ह्याचा 4था अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 4, ह्यामध्ये येशू आणि शमरूनी स्त्री ह्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस येशूने त्या शमरूनी स्त्रीकडे पाणी मागितलं त्यावेळेस तिला आश्चर्य वाटलं, कारण यहुदी लोक हे शमरोन्यांबरोबर संबंध ठेवत नव्हते. आणि ज्यावेळेस तिने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर हे संभाषण चालू ठेवलं त्यावेळेस तिला समजलं की हा ख्रिस्त आहे. तिला सत्य समजलं. तिने सत्य स्वतःजवळ नाही ठेवलं तर ते तिने तिच्या शेजाऱ्यांना जाऊन सांगितलं. तो अनुभव तिने तिच्या लोकांना जाऊन सांगितला. आम्हाला सुद्धा लोकांपर्यंत पोचायचं आहे. त्यासाठी आम्हाला जातीभेद किंवा उच्च नीच किंवा समोरच्याची समाजामध्ये त्याचं काय स्थान आहे हे आम्हाला बघायचं नाही आहे. आम्हाला येशूने जशी ही आडभिंत, भेदभावाची जशी आडभिंत तोडून त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं, त्याप्रमाणे आम्हाला काम करायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 28वं वचन, गलेशियन्स चॅप्टर 3 and verse 28. यहुदी व हेलनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.